सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। नमस्कार, मी प्रितेश कवळे स्वागत करतो आपल्या प्रितेश कवळे ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आजचा जो आपला ब्लॉग असणार तो बैलगाड्याविषयी ब्लॉग असणार। आज चिखली बंदर येथे या 2025-26 ची नव्या पर्वाची ही दुसरी बैलगाडा शर्यत आहे। त्याचाच आजचा हा आपला ब्लॉग असणार आहे। तरी कुठेही जाऊ नका, पाहत राहा प्रितेश कवळे ब्लॉग आणि कंटिन्यू करत राहा आपला प्रितेश कवळे ब्लॉग। मित्रांनो, आपण पाहू शकता ही लकी ड्रॉ मध्ये जो लकी ड्रॉ होईल त्याला ही बैलजोडी मिळणार आहे। तरी 200 रुपये आपण कुपन काढायचं आणि लकी ड्रॉ व्हायचं आणि घेऊन जायचं। ही आपली मनपसंत बैलजोडी आपण पाहू शकता। ही सर्व पब्लिक आहे। ही लकी ड्रॉचे कुपन काढण्यासाठी सध्यांतरी इथे आहेत। 200 रुपये कुपन आहे, तरी तुम्ही सुद्धा खरेदी करा 200 रुपयाचा कुपन आणि मिळवा ही सुंदर अशी बैलजोडी। आणि ज्याचा दुसरा क्रमांक येईल म्हणजे दुसरी चिठ्ठी येईल त्याला हा बोकड आहे। म्हणजे पहिल्या चिठ्ठीसाठी ही जोडी आहे आणि दुसऱ्याला ही ज्याची दुसरी चिठ्ठी येईल त्याला हा बोकड आहे। तरी ही सर्व पब्लिक आहे ही बैलजोडी बघण्यासाठी आणि कुपन घेण्यासाठी सध्यांतरी लाईनमध्ये आहेत। आपण पाहू शकता तुपांशी कुपन घेण्यासाठी गर्दी आहे। आपण चिखली भाटामध्ये आलेलो आहे आणि चिखली भाटामध्ये आज स्पर्धेचं कसं नियोजन आहे ते आपण निलेश पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर आज शर्यतीचे कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे ते खरं सांगायचं झालं तर पहिल्यांदा या हंगामाची सुरुवात चिखली भाटातून होते। या मंडळाचे पदाधिकारी आहेत, त्याच्यामध्ये अध्यक्ष माझ्या बाजूला बसलेले आहेत मान्य श्री मधुकर तुकाराम पाटील। खरं तर बाळ्यादादा म्हणून या नावाने खूप फेमस आहेत। अनेक वर्ष बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी फायनल सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे। ही ओळख मी एवढ्यासाठी दिली की या मंडळाचे अध्यक्ष आणि नियोजनाबद्दल बोलायचं झालं तर आपण पाहतोय इथे सुंदर सुरेख असं सुसज्ज असं मैदान बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर लकी कुपन म्हणजे एक वेगळी सिस्टम ठेवलेली आहे। येणारे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांच्या मार्फत कुपन फाडलं जात आहे आणि सुंदर बैल जोडी अगदी लाखभर रुपयाची बैल जोडी आहे ती प्रथम क्रमांकासाठी ठेवली आणि द्वितीय क्रमांकाला एक बोकड ठेवलाय। म्हणजे एका नंबरवर आपण थांबलो नाही तर आणखी एक बक्षीस ठेवलेलं आहे बोकड म्हणून। 2 नंबर दिले जातील म्हणजे 2 चिठ्ठ्या आपण उचलणार। जी पहिली चिठ्ठी उचलतोय त्या पहिल्या चिठ्ठीला बैलजोडी दिली जाईल। मला सांगायचं आहे आपल्या जे आता ग्राउंड आहे चिखली भाटातली या नवीन वर्षातली पहिलीच ही सुरुवात आहे। म्हणजे एक ही दुसरी शर्यत आहे, दुसरी नाही पहिला हंगामातली पहिली सुरुवात आहे। पहिली भाटातली ही पहिली आहे पण आपल्या अलिबाग मधली ही दुसरी आहे। अच्छा, हा मला सांगायचं ह्या नियोजनाबद्दल कसं काय नियोजनाला आपण 100% देऊ का माहितीये। आपण जे पाहतोय दोन्ही साईडला पब्लिकला उभं राहायला एक वेगळ्या पद्धतीने जागा केली। अगदी अनेक ठिकाणी बंदरं आहेत, त्या ठिकाणी माती भाटामध्ये अशा पद्धतीने रेलिंग वगैरे करत नाही, तर ते करायला पाहिजे। आपण इथून शिकलं पाहिजे की कशा पद्धतीने नियोजन असावं। मी 100% का म्हणालो तर रसिक प्रेक्षक जे येतात त्यांना आपण मायबाप म्हणतो। कोणतीही स्पर्धा असेल, क्रिकेट असेल, कबड्डी, कुस्ती किंवा बैलगाडी, या शर्यतीला प्रेक्षक सुरक्षित राहणं गरजेचं आहे आणि ती काळजी अध्यक्ष साहेबांनी आणि फ्रेंड्स ग्रुपने घेतलेली आहे, त्यांना मी धन्यवाद देतोय।
या सोहळ्याचं अर्थात उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आपण आरंभ रेषेत गणपतीचं पूजन केलं जातं, विघ्नहर्त्याचं पूजन केलं जातं आणि त्यानंतर मात्र आपण या गणपतीचं या मैदानाचं उद्घाटन आपण करणार आहोत. तर नक्कीच याची ही भव्य दिव्य स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं उद्घाटन आपण पाहतोय. समोरची गर्दी जरा समोर प्लीज, जरा उद्घाटन कोणाच्या हस्ते होते प्लीज, जरा समोर व्यासपीठाच्या समोर माईकच्या समोरून ताईंच्या असते ना, अर्थातच सौभाग्यकांचेनी रसिकताईंनी उपसरपंच कुसुमले ग्रामपंचायत अर्थात त्यांचे शुभहस्ते आपण हे उद्घाटन सोहळा हा पार पडतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अर्थात श्री गणेशाला वंदन करतोय, गणपती गजाननाला आपण साकडं घालतोय, विघ्नहर्त्याला आपण साकडं घालतोय की आम्ही जे आयोजन केलंय आणि जे नियोजन केलेलं आहे त्यांच्या समोर कोण आहेत का? त्याचबरोबर भारती वैद्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. भारती वैद्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी नारळ वाजवण्यात गेली. तर अर्थातच आजचं हे भव्य जे आयोजन आणि नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. चला सर, नमस्कार. आपण पण चला गणपती बाप्पा यांना विनंती करतो, चला चला तुम्ही प्लीज 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 दिलीप भाऊ त्यांना घ्या. चला तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहत आहात गोड सोहळा रंग सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
तर मित्रांनो आज झालेल्या माती बंदर येथे ही जी 2025-26 जी नवीन सुरुवात आहे ती आज पप्पू दादा गुंजाल यांची ही गाडी फायनलला पहिली बसलेली आहे। या चिखली माती बंदरामध्ये ही आपली शर्यत जी झाली 2025-26 नव्या हंगामाची नवीन जी सुरुवात झाली त्या फायनल मध्ये पप्पू दादा यांची गाडी पहिल्या क्रमांकाला बसलेली आहे। हा जो आहे हा लवेश दादा ड्रायव्हर आहे। दादा पहिलं तुझं हार्दिक अभिनंदन। काय वाटलं होतं तुला गाडीबद्दल, काय वाटलं होतं की आपल्याला गाडी बसेल की कसं काय? नाही फेरायला नव्हती तेवढी चालली गाडी, त्यामध्ये भीती होती थोडी, पण आज चांगलीच चालली गाडी। गाडी फेरायला चाललीच नव्हती तेवढी म्हणजे पहिलंच बंदर होता, पहिलंच बंदर फेरा नव्हतं झाले, लेट गाडी चालू केली होती। गाडी बंदरात ही फेरत बसली होती। तर मला सांगा दादा बैलांची नावं काय आहेत? हा सोन्या आणि तो बंड्या। हा सोन्या आणि तो बंड्या। तर मला सांग गाडी हाकलतानाचा अनुभव काय होता? नवीन वर्षाची नवीन सुरुवात नवीन गुलालाने जर झाले तर याचा अर्थ तयारी कशी होती? तयारी चांगलीच होती, मेहनत ही भरपूरच होती। चांगलीच होती, पण पहिली शर्यत होती। गेल्या वर्षी पण इथं पहिली शर्यतीला प्रथम क्रमांक घेतला होता, इथं पहिली शर्यत। गेल्या वर्षी सुद्धा इथेच फेरायला, पण तेव्हा गाडी अंतरात होती, म्हणजे ज्या दोन फेरे मारले होते त्याचा टायमिंग हा एकदम खूप कमी होता, पण ह्या वेळेचे फेऱ्यांचा दाऊड घेऊन ही गाडी फायनल मध्ये बसली। तीच भीती होती आम्हाला, बाकी गाड्या कमी टायमिंग होता, आमचं जास्त होतं असं। आणि त्या गाड्या 16 पर्यंत बसल्या, आमची 27 पर्यंत बसली होती गाडी, म्हणून भीती होती। गेल्या वर्षीचं जे अंतर होतं ते हे गाडीचं कमी होतं, त्यामुळे गेल्या वर्षी हुकमी सांगू शकतो होतं की फायनल आहे, पण यंदाची नसून सुद्धा म्हणजे डाऊट असून सुद्धा फायनल मारले बोलल्यावर तयारी तर जोरदारच आहे। तर हा सर्व मित्र परिवार आहे। मला सांगायचं आता हे मला सांगा वहिनी काय वाटत होतं, म्हणजे काय आता गुलाल आपल्या बैलांना वाटतं उडालेला आहे, गाडी नंबरात बसलेली आहे, तर तुम्हाला कसं वाटतं? खूप आनंद होतोय। आमचा बैल एक तर आजारी होता, खाणं खात नव्हता, तर आज अपेक्षा जरा कमी होती आम्हाला, पण त्या अपेक्षेला आमचा बैल उतरला, खूप आनंद झालाय। मेहनतीबद्दल काय बोलाल तू? मेहनत आमची बैलांची खूप आहे, मिस्टर खूप मेहनत घेतात, त्याबद्दल काही प्रश्नच नाही। मला वाटलं होतं की गाडी फायनल मध्ये बसणार माहिती होतं, पण बैलाची जरा तब्येत खराब होती, त्याच्यामुळे जरा भीती वाटत होती। किती दिवसापूर्वी बैलाची आमचा जो बंड्या आहे तो खाणं खात नव्हता, त्याच्यामुळे जरा भीती वाटत होती। पण तो छान लावला, आनंद तर झालेला असेल. खूप आनंद आणि झाला। ही जी आहे ती सर्व आपले फ्रेंड फॅमिली आहे, त्यांची सर्व फॅमिली आहे, सर्कल आहे। काय सांगाल, काय वाटतं? दोन्ही बैल एकदम चांगले धावले, मनापासून धावले, आम्हाला खूप आनंद झाला। खूप आनंद झालाय। धन्यवाद। तर मित्रांनो आज झालेल्या चिखली माती बंदर येथे फायनल मध्ये दुसरा क्रमांक मिळवले ही गजने ग्रुपची गाडी आहे। तर पहिलं गाडी मालकाचं नाव सांगायचं आहे दादा? गाडी मालकाचं नाव म्हणजे मुलाच्या नावाने गाडी असतो, राज कैलास गजने। राज कैलास गजने। हा, म्हणजे सर्व गाड्या ज्या आहेत त्या त्याच्याच नावाने असतात। दोन्ही मोठ्या गाड्या आहेत त्या राज कैलास गजने त्याच्याच नावाने पलत असतात। गाडी बंदरात सुद्धा असते आणि माती बंदर इथे। आता जी 23 ला जी झाली सारल बंदराला, तिथे आपली सेमी मध्ये पहिली बसली। काय वाटलं दादा, आता ही जेवढी गॅप होती त्यानुसार म्हणजे आता ही बैलांची तुमची शर्यतीची जी ट्रेनिंग होती ती कशी होती? बैलांचं अंतर कसं होतं? म्हणजे बैलांचा ट्रेनिंग म्हणजे काय, आता हा माझा भाव आहे छोटा, तर तो सर्व काय जे डाएट वगैरे काय ते तेच बघतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाही। जे काही खाद्याचा डाएट आहे, काय नॅचरल खाद्य सगळं खातात, त्यामध्ये काय बाबा आम्ही काय मिक्सिंग वगैरे आमचा काय बाकी काय त्यात चालत नाही, मला पटत पण नाही त्या गोष्टी। आणि जेणेकरून जेवढे बैलगाडी प्रेमी असतील किंवा मालक असतील, कोणाची एखादी किरकोळ जर काही चुकी असेल तर कुठेही वादावाद होऊ नये, त्या मताचा मी आहे। उद्या माझ्या दोन्ही चालकांना तेच सांगून ठेवलं आहे, कोणाची गाडी आड टाकायची नाही, कोणाची जर चुकी असेल तर ती सांभाळून घ्यायची, कोणाचा जर चुकून जर जनावर कुठे बाबा चाकाबिकान पाय पडला, पहिले आपली गाडी थांबवायची आणि पहिल्या त्या जनावरांची सुटणुका करायची।
बरोबर आहे, बैलगाडी क्षेत्रात हार जीत ही नक्की असते. नक्कीच. काही चुकाविका असतात. मी नेहमी हार पचवणारा व्यक्तिमत्व माझा आहे. दादा ड्रायव्हर कोण होते? संदीप हे स्वतः किती वर्षाचा अनुभव आहे दादा? 22 वर्षाचा अनुभव आहे. हे पहिल्यापासून हेच ड्रायव्हर असतात. 22 वर्षाचा अनुभव आहे. आणि बैलांची नावं काय मला दादा जरा सांग. हा जो आहे तो सोनू, आणि हा जो अजून आपल्याकडे किती जोड आहेत? 3 जोड आहेत एकूण. आता एक पहिल्या गटात पण पहिली लागली आहे. पहिली लागली. नवीन वर्षाची नवीन सुरुवात, नवीन गुलाल झाले, तर तुम्हाला हार्दिक अभिनंदन. आणि सलग म्हणजे ह्याच जोडीने घाटात आणि 15 दोन्ही ठिकाणी आपण दोनदा गाडी सोडली. आता शर्यती चालू झाल्या पण दोनदा गाडी सोडली सलग. दोनदाही दुसरा नंबर हौशा आणि सोनूने दुसरा नंबर सलग दोनदा मारला. मल्हारने आणि हरण्याने प्रथम क्रमांक सेमीफायनल. तर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आणि हा सर्व जो आहे तो त्यांचा ग्रुप आहे, गजने ग्रुप. ही सर्व परिवार बघू शकता, खूप दणका असा मित्र परिवार आहे मित्रांनो. मित्र परिवार खूप मोठा आहे, खूप मोठा. म्हणजे इथं एक दादा, टाका मला पण फक्त नाही. सांगायचं आहे, मगाशी तुम्ही मुलाखत देताना एक असं बोललात की बैलगाडी क्षेत्र सोडून सुद्धा कसली मदत, शिक्षणाची फीची जी मदत लागेल ती मदत करायला तयार. हा असा पहिला बैलगाडा मालक आहे ज्यांनी बैलगाडी क्षेत्र सोडून दुसरी मदत करण्याचा निर्धार घेतला. तर त्याबद्दल काय सांगा? कारण असं आहे, कारण वेळोवेळी त्या ज्या मदती आहेत, जे समजा मेडिकलचा विषय असेल, शैक्षणिक विषय असेल, ते आपण आपल्या गजने ग्रुपच्या माध्यमातून नेहमी करत येतो आणि अनेक लोकांना मदत केलेली आहे आपण. यापुढे म्हणजे आधी केलेलीच आहे. ग्रुप तुमचा हा बैलगाडी समाजसेवेसाठीच ग्रुप समाजकार्य पण करते. आपल्या ग्रुपचा समाजसेवा हीच मेन वैशिष्ट्य पहिला आहे, ते समाजसेवा. बाबा जे गरजू लोक असतील, अनेक लोकांचे मेडिकलचे बरेचसे प्रश्न असतात, तर त्यामध्ये आमच्याकडून जी काही मदत करता येईल ते आम्ही नेहमी करत असतो. तर दादा, हे ऐकून जरा थोडंसं चांगलंच वाटलं, कारण बैलगाडा मालक दुसऱ्या पण समाज क्षेत्रामध्ये काम करतो हे ऐकून चांगलं वाटलं. तर पुढील वाटचालीसाठी अनेक मुलांना शिक्षणासाठी बऱ्याचशा अडीअडचणी असतात आर्थिक, ते आपल्या माध्यमातून आपण नेहमी करत असतो. जर कोणाला आर्थिक अडचणी, फी बद्दल किंवा काय असेल मेडिकल बद्दल, तर दादांना कधीही कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा. माझ्या मुलाचा नंबर घ्या, माझे पुतणे आहेत त्यांचा नंबर घ्या, कधीही मदत नक्कीच होणार ती. तर दादा धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, आज चिखली येथे झालेल्या नवीन पर्वाची नवीन सुरुवात, आणि त्यामध्ये ही गाडी आहे, ही 3रा क्रमांक मिळवलेली गाडी आहे. दादा, गाडी मालकाचं नाव सांगायचं आहे? सलमान पठाण, अहमद सलमान पठाण. अहमद सलमान पठाण या नावाने ड्रायव्हर तुम्ही स्वतः होते. तुमचं नाव काय? रफिक. मला सांगा, काय वाटलं होतं, तुमचा अंदाज काय होता? नाही, अंदाज आमची गाडी आज धावल असे भरोसा होता आम्हाला, पण थोडा गुतागुत होतोय ना गाडीमध्ये, त्यामुळे मागे पुढे झाली. कशी सुटली होती गाडी? सुट्ट्याने व्यवस्थित सुटली होती. झेंड्यावर काय हे झालं? ना झेंड्यावर जरा अडकला असतो, त्या उद्देशात व्यवस्थित फिरली तरी. बैलांची नावं काय सांगा मला? हा शायनिंग बायजा आणि आपला बकासूर. हे नेहमीच आपली जोडी आहे. त्याच्या आधी सुद्धा गुलालामध्ये हो, विनर फायनल. याच बंदरामध्ये गुलाल मिळवलेला आहे, तर त्याबद्दल अभिनंदन आहे. मला एक सांगायचं दादा, नवीन वर्षाची नवीन सुरुवात ही आपल्या नवीन गुलालाने तुमच्या बैलगाडीवर पडलेली आहे, तुमच्यावर पडलेला 3रा क्रमांक तुम्ही मिळवलात. तर मला सांगा, ह्याही तर पहिली सुरुवात तुमची जोशात झालेली आहे, याचा अर्थ तुम्ही जी मेहनत आहे ती कामात तुम्हाला आलेली आहे. नक्की. तर आता तुम्हाला कसं वाटतं, आता पहिली सुरुवात गुलालाने झाली, तर त्याच्या पुढला हंगाम कसा असणार? आणखी चांगला हंगाम 100% आम्ही फायनल मारणार असा आमचा हंगाम असतो. हो. हा आमचा 3रा फेरा आहे. हा 3रा आम्हाला 90% आशा होती की आम्ही फायनल मारू, पण आमची जेवढी पाहिजे होती तेवढी मेहनत आमची नव्हती. तरी पण आमची चांगली जोडी धावलोय. शायनिंग बायजा आणि बाकासूर चांगल्या पद्धतीने धावलेत, आणि सगळ्यात जास्त विश्वास आमच्या बैलांवर पण आहे, त्यापेक्षा विश्वास आमच्या ड्रायव्हरवर आहे, रफिक दुलकरवर. किती वर्ष जातात आली ही गाडी तुम्ही या क्षेत्रात आहात? मी जवळजवळ 27-28 वर्ष गाडी आता. 27-28 म्हणजे अनुभव हा दांडगा होता यांचा. दांडगा. आणि तुमचा असलेला विश्वास, या मेहनतीच्या जीवावर, बैलांच्या जीवावर तुम्ही 3रा क्रमांक मिळवलाय. तर दादा, अभिनंदन आहे, आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. यापुढे आम्ही अजून मेहनत घेऊ, आणि गाडी कशी प्रथम येईल हा आमचा मेहनत असेल तर तुमची, आणि त्याचा फल तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. नाद एकच.
तर मित्रांनो, आज चिखली बंदर येथे जी नवीन पर्वाची नवीन सुरुवात झाली, यामध्ये सुधीर चेडकर यांची गाडी दुसऱ्या माझी नाही गाडी, नितेश तेलगे यांची गाडी. हा, नितेश तेलगे यांची, मी ड्रायव्हर होतो. तुम्ही ड्रायव्हर होतात. नितेश तेलगे यांची ही गाडी आहे. तर काय सांगाल, अनुभव काय होता या गाडीविषयी? गाड्या थोडा, जी गाडी पहिली आली हा. ती 50 फूट अंतर आधी सुटलेली, ती कव्हर करीपर्यंत थोडा बैल दमले. तर ड्रायव्हरचं नाव काय होतं दादा? लवेश ठळे. लवेश ठळे. त्याची चुकी नाही, पंचांची चुकी आहे. पंचांची जराशी गडबड आहे. तर बैलांची नावं काय आहेत? हा जो बैल, हा सुंदर्या आणि सर्जा, आणि हा जो आहे तो बैजा. या दोन बैलांच्या जीवावर आज फायनल मध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर दादा, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आणि हा सर्व आहे, हा त्यांचा ग्रुप आहे. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात हा ग्रुप आहे. तर नाद एकच, बस. तर मित्रांनो, आज फायनल गट क्रमांक 1 मध्ये पहिला क्रमांक मिळवलेली ही गाडी आहे. दादा, गाडीचं नाव, गाडी मालकाचं नाव काय? राजा पवार भादाणे. राजा पवार भादाणे या नावाने गाडी हकलता. ड्रायव्हर कोण आहे गाडीचा? काय आमचा गाडी गोट्या पवार. हा, गाडी मालक चालक गोट्या पवार. मोठ्या पवार, दोन्ही मालकच स्वतः. ओके. तर मला सांगायचं आहे, या वर्षाची नवीन सुरुवात म्हणजे ही माती बंदरातली ही पहिली शर्यत आपल्या अलिबाग तालुक्यामधली, पहिल्याच शर्यतीमध्ये गुलाबामध्ये आता काय वाटते तुम्हाला? खूप आनंद होतोय. आणि बैलगाडी मालकाचं आमचं पण स्वप्न होतं की खूप दिवसानंतर स्वतः मालक बसून फायनल करावा, ही आमची इच्छा होती. आणि आज तसं ह्या बैलावी आम्हाला नंबर मिळून दिला आहे फायनल मध्ये, 1 नंबर मध्ये. आज पहिल्यांदाच मालकांनी गाडी हाकली होती. नाही, खूप वर्ष बैलगाडी हाकलतोय, पण आमचं स्वप्न होतं की मालकाने फायनल मारावा बसून. या सीझन मध्ये हा कितवा गुलाला पहिलाच आहे. त्याच्या आधी पण कुठे हाकलेली आपण? नाही, आता हाकली नाही. माती बंदर पहिल्यांदाच, फर्स्ट मध्ये फर्स्ट गुलाल, नंबरची मानकरी झाली. पहिला नंबर. मला सांगायचं दादा, जी आपली पहिली आता ही मेहनत होती ही कशी होती? मेहनत तर खूपच आहे आणि सगळं व्यवस्थित चालू आहे मेहनत त्यांची, पण पुढे अजून पण आणखी वाढव मेहनत आणि गुलाल घेत राहू असं स्वप्न आहे आमचं. बघूया. आपल्या बैलजोडीचे नाव काय? बैलांचा, ह्या बैलाचं नाव महाराज आणि त्या बैलाचं नाव सर्जा. हा महाराज आणि हा जो सर्जा आहे, यांच्या जीवावर फायनल मध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. तर धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आपल्या प्रितेश कोळे ब्लॉग तर्फे, आणि आपल्या चॅनलला तुम्ही कंटिन्यू फॉलो करता, सबस्क्राईब करता आणि लाईक करता, खूप आभार. आमची गाडी आहे. मित्रांनो, आज फायनल गट क्रमांक 1 मध्ये ही प्रथम क्रमांक मिळवलेली गाडी आहे. तर दादा, गाडी मालकाचं नाव सांगायचं आहे? चंद्रकांत शंकर धुमाळ, दिवलांगची. चंद्रकांत धुमाल यांची ही गाडी आहे, दिवलांग पेजारी. तर दादा, काय वाटत होतं, नंबरात गाडी बसेल की कसं काय? गाडी बसायलाच पाहिजे होती, कारण त्यांनी टायमिंग होता 3 मिनिट 30 सेकंद दिला होता या भाटात, परंतु बाकी गाड्या कमी मिनिटाच्या होत्या म्हणून त्यांचा 2 नंबर मध्ये त्या गाड्या गेल्या आणि आम्ही 1 नंबर मध्ये पडलो. पण खरोखर आनंद वाटतो. खालच्या गटात पडून सुद्धा आमची गाडी 3ऱ्या क्रमांकाने विजयी झाली. आणि पावलांचा अंतर होता. पावलांचा अंतर होता अतिशय. आणि आमचे प्रणित पाटील ड्रायव्हर, त्यांनी अतिशय हुशारीनं झेंड्यावर गाडी जी फिरवली आणि गाड्या जी कापत आली ती शेवटल्या क्षणापर्यंत. तर हे दादा ड्रायव्हर, दादा काय सांगशील, गाडी चालवताना काय अनुभव होता, काय वाटत होतं? गाडी चालवताना काय वाटत होतं? गाडी सुटताना कशी सुटलेली? गाडी सुटताना पाठीमागूनच सुटलेली, पण थोडा झेंड्यावर पण अडथळा आला, त्याच्यामुळे गाडी पाठी राहिली. पण बैलांनी चांगला अंतर कव्हर केला. नंतर शेवटच्या क्षणाला पण बैल चांगले चालले. आज किती वर्ष तू गाडी हाकलतोस? मी आज 2013 पासून गाडी हाकलतो. 2013 पासून, म्हणजे 10 बक्षीस पात्र झालेले 12 वर्षाचा अनुभव आहे. तर या वर्षाची नवीन सुरुवात कशी काय वाटते तुला? नवीन सुरुवात चांगली झाली यंदा आमची, आणि अशीच पुढे होऊ दे. तर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या